अभिधम्मत संगहो सम्मा संबुद्ध मतुलं सद्धम्म गणोत्तमं अभिवादाय भाससिं अभिधम्मत संगहं। मी सत्यधम्म सर्वोत्तम व सर्व प्रकारच्या धम्मामध्ये उत्तम, महान आणि अतुल्य अशा सम्यक संबुद्धाला अभिवादन करून अभिधम्मत संग्रह संबंधी वर्णन करणार आहे। सत्यधम्म म्हणजे बुद्धाचे विचार व तत्वज्ञान होय। बुद्धाचे विचार, बुद्धाचे वचन सत्यावर आधारित असल्यामुळे त्यात असत्य, खोटे, काल्पनिक, अवास्तविक असे काहीही नसल्यामुळे त्याला सत्यधम्म म्हटलेलं आहे। बुद्धाचे विचार मानवी मनाला, बुद्धीला व तर्काला पटणारे आहेत, अनुभव सिद्ध आहेत, सांदिष्टिक अर्थात विद्यमान जीवनाचाच विचार करणारे आहेत, बहुजन हिताय व बहुजन सुखाय आहेत, म्हणूनच त्याला सत्यधम्म म्हटलेले आहे। हा सत्यधम्म आचरणाला, ध्यान भावनेला आणि विपश्यना भावनेद्वारे वस्तूंचे, पदार्थांचे सत्य स्वरूप, स्वभाव जाणून घेण्याचे ज्ञान उत्पन्न करतो, व्यक्तीच्या आंतरिक शक्तीला, चेतनेला जागृत करतो, म्हणून त्याला सत्यधम्म म्हटले आहे। बुद्धाचा भिक्खू संघ हा अरहत, ज्ञानी, प्रज्ञावंत, शीलसंपन्न लोकांचा, उत्तम व्यक्तींचा संघ आहे। बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये बोधिसत्व, अरहत्व व बुद्धत्व हे मानवी जीवनाचे आदर्श आहेत। त्यांना उत्तम, महान व्यक्ती मानवी जीवनाचे आदर्श मानलेले आहे। बुद्धाचा संघ हा अशा उत्तम, महान व्यक्तीचा संघ आहे। बुद्ध, धम्म आणि संघ हे जगातील सर्वोत्तम शरणस्थान आहेत, म्हणून प्रत्येक मानव मात्राने त्यांना शरण जाणे, अभिवादन करणे, त्यांचे स्मरण करणे उत्तम आहे। तथागताने आत्मा, परमात्मा, ईश्वर, दैववाद, काल्पनिक शक्ती अशा ब्राह्मक व ब्राह्मण पुरोहित वर्गाच्या पाखंडी बुद्धीतून जन्मलेल्या कल्पना, संकल्पना सर्वार्थाने नाकारलेल्या आहेत। भगवान बुद्धाने ईश्वराला जगाचा, सृष्टीचा निर्माता, नियंता, कर्ता, करविता मानलेले नाही। तथागत बुद्धाने म्हटलेले आहे की प्रत्येक मनुष्य आपल्या वाईटाचा कर्ता, निर्माता आहे, त्याचा दुसरा कोणीही निर्माता नाही। भगवान बुद्धाच्या चिंतनाचा केंद्रबिंदू मनुष्य आहे। बुद्धाने मनुष्याच्या कल्याणाची, त्याच्या सुखाची, त्याच्या उत्थानाची चिंता केलेली आहे। मनुष्य काय आहे, त्याचे अस्तित्व कशावर अवलंबून आहे, मनुष्याच्या जीवनाचा अर्थ व सार काय आहेत, मनुष्य स्वभाव काय आहे इत्यादी मूळ प्रश्नांचा शोध घेऊन बुद्धाने मानवी जीवनाचे रहस्य उलगडलेले आहे। बुद्धाने मानवाला ईश्वर व पुरोहित वर्गाच्या गुलामगिरीतून मुक्त केलेले आहे, त्यांच्या शोषणातून मुक्त केलेले आहे। बुद्धाने मनुष्याला अतदीपो भव स्वयंप्रकाशित केलेले आहे। बुद्धाने माणसाला अविद्यातून मुक्त केलेले आहे व माणसामध्ये ज्ञानाची, प्रज्ञेची ज्योत प्रज्वलित केलेली आहे। याकरिताच हे अभिधम्मत संग्रह आहे। संपूर्ण मानवी समाजाकरिता बुद्धाचा संदेश आहे की सर्व मानव प्राण्याने ज्ञानी व्हावे, प्रज्ञावान व्हावे, याकरिताच या अभिधम्मत संग्रह ग्रंथाची रचना करण्यात आलेली आहे। अज्ञानामुळेच, अविद्येमुळेच माणसाला दुःख भोगावे लागते व त्याचे शोषण, उत्पीडन होत असते। दुःख व शोषण यासारखी जगात दुसरी कुठलीही वाईट बाब नाही। म्हणून जर माणसाला दुःख व शोषणातून मुक्त व्हायचं असेल तर प्रत्येकाने आपले अज्ञान, अविद्या नष्ट केली पाहिजे। याकरिता प्रत्येक व्यक्तीला अभिधम्मत संग्रह हे अतिशय मार्गदर्शक आहे। बौद्ध तत्वज्ञान निरीश्वरवादी, अनात्मवादी, अनित्यवादी,
प्रतीत समुत्पादवादी आहे. बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये ईश्वरवादाला व आत्मवादाला मुळीच स्थान नाही. अर्थात बौद्ध तत्त्वज्ञान सम्यक भौतिकवादी आहे. बौद्ध तत्त्वज्ञान जडापासून भौतिक तत्वापासून चेतनेची उत्पत्ती मानते, चेतनेपासून जडाची उत्पत्ती मानत नाही. बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये भौतिक तत्वाला रूप म्हटलेले आहे व चेतनेला नाम म्हटलेले आहे. अर्थात संपूर्ण सृष्टी ही नाम व रूपाने मिळून बनलेली आहे. येथे ईश्वराला सृष्टीच्या निर्माणकर्त्याचे मुळीच स्थान नाही. जग हे प्रत्युत्पन्न आहे, अर्थात प्रत्ययाने उत्पन्न आहे. तसेच ते उपजित्वा व निरुजिंतती अर्थात उत्पन्न होऊन नष्ट होणारे आहे. हा सृष्टीचा स्वभाव आहे. हे बुद्ध तत्त्वज्ञानाने सांगितलेले आहे. सृष्टीमध्ये स्थिर, स्थायी, नित्य, अजर, अमर असे काहीही नाही. जे ईश्वरवादी तत्त्वज्ञान आहेत ते चेतनेपासून जडाची निर्मिती मानतात व सृष्टीच्या निर्मितीकरता ईश्वरालाच आदितत्व मानतात. त्यांच्या दृष्टीने ईश्वर हे आदी आणि अंतिम तत्व आहे. ईश्वरवादी तत्त्वज्ञानानुसार जीव, मनुष्य, प्राणी हे ईश्वराच्या हातचे खेळणे आहे, ईश्वराची पडछाया आहे. त्यांच्या मते माणसाला स्वतंत्र अस्तित्व नाही. माणसाचे अस्तित्व ईश्वरावर अवलंबून आहे. मनुष्य हा ईश्वराचा गुलाम आहे, दास आहे, सेवक आहे. परंतु भौतिकवादी तत्त्वज्ञानाला ईश्वरवादी तत्त्वज्ञानाची मान्यता मान्य नाही. बुद्धाने संपूर्ण ईश्वरवाद, आत्मतत्ववाद नाकारलेला आहे. ईश्वरवादी तत्त्वज्ञानानेही माणसाच्या अस्तित्वाचा विचार केलेला आहे. माणसाच्या अस्तित्वात येण्यापासून अर्थात जन्मापासून तर त्याच्या विद्यमान असेपर्यंत, मरणापर्यंत आणि मरणानंतरच्या स्थितीचाही विचार केलेला आहे. परंतु ते ईश्वरवादी आद्यतत्वे मानून थांबले. बुद्धाने सुद्धा माणसाच्या अस्तित्वाचा त्यांच्या जन्मापासून मरणापर्यंतच्या, मरणानंतरच्या स्थितीचा सुद्धा गंभीर विचार केलेला आहे. त्यात त्याने माणसाच्या चेतनेला, मनाला फार महत्त्व दिलेले आहे. प्रत्येक माणूस एक स्वतंत्र घटक आहे, ही त्याची मूळ मान्यता आहे. म्हणून मनुष्य हा कुणाचा तरी दास, सेवक, गुलाम, पडछाया असण्याचा प्रश्नच संभव नाही. बुद्धाने हे मूलभूत तत्व सांगून ईश्वरवादाला, आत्मतत्ववादाला नाकारून टाकलेले आहे. बुद्धाने मानवी व्यवहाराचा, त्याच्या भावभावनांचा, मानवी प्रवृत्तींचा, त्यांच्या कारणांचा शोध घेतला व त्या आधारे त्यांनी नाम आणि रूप यावर आधारित अभिधम्माचा उपदेश दिलेला आहे. बुद्धाने अभिधम्माच्या आधारे मानवी जीवनाचे, मानवी अस्तित्वाचे, त्याच्या जन्मापासून तर मरणापर्यंत व मरणानंतरच्या स्थितीचे सर्व प्रकारचे रहस्य उलगडून टाकलेले आहे. म्हणून बुद्धाचे अभिधम्म समजून घेतल्याशिवाय बौद्ध तत्त्वज्ञान संपूर्णपणे समजून घेता येत नाही. बुद्धाने माणसाचे चित्त व मन या इत्यादींचे भरपूर विश्लेषण केलेले आहे. चित्त स्वतंत्र आहे किंवा रूपावर अवलंबून आहे, याचे उत्तर बौद्ध तत्त्वज्ञानात आहे. त्याचप्रमाणे चित्ताचा रूपाशी काय संबंध आहे? दोन्ही स्वतंत्र आहेत किंवा परस्परावर अवलंबून आहेत. प्रथम चित्त, नाम किंवा प्रथम जडत्व, रूप याचेही उत्तर बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये आहे. म्हणून या दृष्टीने अभिधम्मत संगहो हे फार महत्त्वाचे आहे. बुद्धापासून अभिधम्माची परंपरा प्रारंभ होते. पाली पिटकामधील तिसरे पिटक अभिधम्म आहे. ते स्वतंत्र पिटक आहे. बुद्धानंतर सुद्धा बौद्ध आचार्याने अभिधम्माची परंपरा कायम ठेवली व तिचा विकाससुद्धा केलेला आहे. विकासामध्ये चांगल्या बाबीबरोबर वाईट बाबीसुद्धा येत असतात. बुद्धांच्या नंतर अभिधम्माची जी परंपरा निर्माण झाली व विकसित झाली, त्यात अभिधम्मावर अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिल्या गेलेत. त्याने आपापल्या परीने अभिधम्माची व अभिधम्मत संगहोची व्याख्या केलेली आहे. अभिधम्माची व्याख्या करताना अतिरेको धम्मो अभिधम्मो, अभिधम्मस अर्थो, अभिधम्मता किंवा अभिधम्मे उत अर्थो, अभिधम्मत संक्षिप्त्वा
गणित एतं एत्ताप वा ती संगहो अभिधम्मथानंग संगहो अभिधम्मत संगहो असे म्हटलेले आहे. येथे अतिरेक किंवा विशिष्ट धम्म म्हणजे अभिधम्म. धम्म अतिरेको अभिविशेषो च धम्मो अभिधम्मो आहे. पाली सुतातील अतिरेक अतिरिक्त किंवा विशिष्ट धम्म म्हणजे अभिधम्म होय. अभिधम्म पाली या अर्थानेच अभिधम्मत म्हटले जाते. म्हणूनच याकरिता या ग्रंथाला अभिधम्मत संगहो म्हणतात. कारण या ग्रंथात अभिधम्म पिटक मध्ये वर्णन करण्यात आलेल्या तत्वांचा बाबींचा सार स्वरूपात संग्रह करण्यात आलेला आहे. चित्त, चैतसिक रूप आणि निर्वाण हे अभिधम्माचे मुख्य विषय आहेत. या 4 अभिधम्माचे विश्लेषण करणे, उकल करून सांगणे हा या ग्रंथाचा मूळ विषय आहे. साधू साधू साधू. डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.